श्री गुरुदेव दत्त म्हणतात, जर तुमच्या आयुष्यात आनंदी राहायचे असेल तर तुमचे निर्णय तुमच्या परिस्थितीला बघून घ्या. दुनिया बघून नाही, कारण दुनिया फक्त बघते आणि ईश्वर तुमचे प्रयत्न बघतो. मित्रांनो, दत्तगुरूंचे हे विचार आणि त्यांचे गूढ तत्त्वज्ञान तुमच्यासमोर मांडण्यासाठी मी मनापासून खूप मेहनत घेतली आहे. आणि अशाच आध्यात्मिक प्रवासासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्तांचे स्वरूप हे केवळ एक देवता म्हणून नाही तर अवधूत म्हणून ओळखले जाते. अवधूत म्हणजे जो सर्व बंधनांच्या पलीकडे आहे. आजच्या काळात आपण सर्वजण एकाच गोष्टीने त्रस्त आहोत आणि ती म्हणजे चिंता आणि भविष्याची भीती. पण गुरुचरित्राचा सार घेतला तर लक्षात येईल की आपण ज्या गोष्टीसाठी रात्रंदिवस रडतो त्या गोष्टी आपल्या कर्माच्या हिशोबाने आधीच ठरलेल्या असतात. दत्तगुरूंचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उद्देश हा कर्मावर आणि ईश्वरी नियोजनावर विश्वास हाच आहे. आज आपण बघतो, माणूस देवाला प्रश्न विचारतो, आपलं हे दुःख का? पण गुरुदेव सांगतात, दुःख हे शिक्षा नाही तर ती एक प्रक्रिया आहे. जसं सोन्याला शुद्ध होण्यासाठी आगीतून जावं लागतं, तसंच आत्म्याला शुद्ध होण्यासाठी संकटातून जावं लागतं. ज्याच्या आयुष्यात जेवढा जास्त समजून जावे की नियतीने त्याच्यासाठी यशाचे शिखर ठरवले आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का, समुद्र एवढा विशाल आणि शक्तिशाली का आहे? कारण त्याने हजारो नद्यांचा वेग स्वतःमध्ये सामावून घेतला आहे, तरीही तो शांत आहे. माणसानेही तसेच असावे. बाहेर कितीही गोंधळ असो, लोकांची कितीही टीका असो, मनातून शांत राहणे हीच खरी शक्ती आहे. आपल्या दुःखाचे मूळ कारण काय आहे? आपण परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला बदलत नाही. गुरुदेव स्पष्ट सांगतात, तुझ्या हातात फक्त कर्म करणे आहे, फळ देणे हे माझे काम. जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता आणि ते मिळत नाही तेव्हा निराश होऊ नका. याचा अर्थ असा आहे की देवाची तुमच्यासाठी काहीतरी वेगळी आणि मोठी योजना आहे. लहान मूल रडत असते की मला खेळायला चाकू पाहिजे, पण आई त्याला चाकू देत नाही. तिथे त्या मुलाला वाटते की आई वाईट आहे, पण आईला माहीत असते की चाकूने त्याचाच हात कापला जाईल. आपणही त्या लहान मुलांसारखे आहोत आणि देव त्या आईसारखा. अनेकदा आपण ज्या गोष्टीसाठी हपापलेले असतो ती गोष्ट आपल्या विनाशाला कारणीभूत ठरू शकते, म्हणून देव आपल्याला त्यापासून वाचवत असतो. यालाच ईश्वरी कृपा म्हणतात. पण आपण अज्ञानामुळे त्याला दुर्भाग्य समजतो. आणखी एक सत्य जे पचवायला कठीण आहे पण अटळ आहे, ते म्हणजे प्रतीक्षा. संयम हा यशाचा पाया आहे. आजची पिढी प्रत्येक गोष्टीत घाई करते, पण निसर्गाचा नियम बघा. माई झाडाला 100 घागरी पाणी घालू दे, पण फळ तेव्हाच येईल जेव्हा ऋतू येईल. त्याआधी फळ येणार नाही. तसेच तुमचेही प्रयत्नही 100% असू द्या, पण तुमच्या कर्माचे फळ योग्य वेळ आल्यावरच मिळेल. जोपर्यंत ती वेळ येत नाही तोपर्यंत संयम ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. श्रद्धा आणि सबुरी हे 2 शब्द साईनाथांनी वापरलेले, जे दत्तांचेच रूप आहेत. श्रद्धेचा अर्थ आहे देवाला काय करायचे आहे ते माहीत आहे, आणि सबुरीचा अर्थ आहे देव ते योग्य वेळीच करेल. आपण म्हणतो की देव मला बघत नाही का, तो शांत का आहे? लक्षात ठेवा, जेव्हा शिक्षक परीक्षा घेत असतात तेव्हा ते शांत असतात. ते विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तरे देत नाहीत. जर तुमच्या आयुष्यात कठीण काळ चालू असेल आणि देव शांत असेल तर समजा तुमची परीक्षा चालू आहे. तो बघतोय की संकटात हा कोलमडून पडतोय की माझ्यावर विश्वास ठेवून उभा राहतोय. जो या परीक्षेत पास होतो त्यालाच गुरुदेव दत्त जवळ करतात. मुर्द्याला खांदा देणे सोपे आहे, पण जिवंत माणसाला संकटाच्या वेळी आधार देणे त्याहून मोठे पुण्य आहे. दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी व्हा, तुमचे दुःख आपोआप हलके होईल. आयुष्यात बदल घडवायचा असेल तर तक्रार करणे सोडा. माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असे म्हणण्यापेक्षा जे आहे त्याचा मी सर्वोत्तम वापर करेल याचा विचार करा. सूर्य कधीही तक्रार करत नाही की ढग आडवे आले आहेत. तो फक्त तळपळत राहतो आणि त्याची ही सातत्य ढगांना हटवायला भाग पाडते. तुमचे प्रयत्नही सूर्यासारखे असावेत. जेव्हा तुम्ही ईश्वराशी जोडले जाता तेव्हा तुमच्यात एक नवीन ऊर्जा येते. तुम्हाला समजते की हे जग, ही नाती, हे सर्व क्षणभंगूर आहे. सत्य फक्त एकच आहे, तुमचे कर्म आणि तुमची भक्ती. पण मग तरीही मानवी मन संशयखोर असते. आपल्याला पुरावा लागतो,
आपल्याला वाटते की आपण ठरवू तसेच घडले पाहिजे. आपण निसर्गाच्या नियमात हस्तक्षेप करू पाहतो. पण जेव्हा माणूस देवाची योजना नाकारून स्वतःची मनमानी करू लागतो तेव्हा काय घडते हे समजवण्यासाठी एका शेतकऱ्याची ही अत्यंत मार्मिक कथा खूप काही सांगून जाते. एका गावात एक कष्टाळू शेतकरी राहायचा. तो देवाला खूप मानायचा, पण त्याला नेहमी एक तक्रार असायची. त्याला वाटायचे की देवाला शेतीबद्दल काहीच समजत नाही. कधी खूप पाऊस पडतो, तर कधी अगदीच दुष्काळ, तर कधी पीक हातात आल्यावर गारपीट होते. एक दिवस तो रागाच्या भरात देवाला म्हणाला, देवा, तू हे जग चालवत असशील, पण तुला शेतीमधलं काही कळत नाही. तू अवेळी पाऊस पाडून आमचं नुकसान करतोस. एक काम कर, यावर्षी फक्त 1 वर्षासाठी निसर्गाचा ताबा माझ्या हातात दे. जसं मी म्हणे तसंच हवामान बदलू दे. मग बघ मी कशी धान्याची कोठार भरून दाखवतो. देवाने स्मित हास्य केले आणि म्हटले की ठीक आहे, या वर्षासाठी जशी तुझी इच्छा असेल तसेच हवामान असेल. शेतकरी खूप खुश झाला. त्याने गव्हाची पेरणी केली. जेव्हा त्याला वाटले ऊन पाहिजे त्याने ऊन पाडले. जेव्हा वाटले त्याला पाणी पाहिजे तेव्हा पाऊस पाडला. त्याने वाऱ्याला सुद्धा वेगाने वाहू दिले नाही, जेणेकरून पिकाचे नुकसान होणार नाही. त्याने ऊन, गारपीट, वादळ यापैकी काहीच येऊ दिले नाही. सर्व काही त्याच्या मनासारखे झाले. शेतात पीक जोमाने वाढले. गव्हाची रोपे हिरवीगार आणि उंच झाली होती. शेतकऱ्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो मनातल्या मनात देवाला हसून म्हणाला, बघ, याला म्हणतात नियोजन. आता बघूया पिठाचे उत्पादन कसे विक्रमी येते. ती कापणीची वेळी शेतकरी मोठ्या अभिमानाने विळा घेऊन शेतात गेला. त्याने पहिली पेंड कापली, तिसरी कापली. सर्व रोपे आतून पोकळ होती. तो हताश होऊन जमिनीवर बसला आणि नडत म्हणाला, देवा, हे काय झाले. मी तर सर्व काही योग्य केले होते. पाणी, ऊन, खत सर्व वेळेवर दिले. कोणत्याही संकटाची झळ लागू दिली नाही. तरीही पीक वाया का गेले. तेव्हा आकाशातून एक गंभीर आणि शांतवाणी उमटली, हे मानवा, हे तर होणारच होते, कारण तू रोपांना संघर्ष करू दिलास नाही. तू त्यांना उन्हात तापू दिले नाहीस. जोराच्या वाऱ्याशी लढू दिले नाहीस. तुला माहीत आहे का, जेव्हा जोराचा वारा सुटतो तेव्हा ती रोपे स्वतःला वाचवण्यासाठी आपली मुळे जमिनीत अजून खोलवर रुजवतात. जेव्हा ऊन पडते तेव्हा ती जगण्यासाठी स्वतःला मधली सुप्त ऊर्जा जागृत करतात. या संघर्षातूनच त्या दाण्यांमध्ये सत्व निर्माण होते. देव पुढे म्हणाले, तू त्यांना फक्त सुविधा दिलीस, आव्हान दिले नाहीस. म्हणून ती रोपे बाहेरून तरी टवटवीत वाढली, पण आतून मात्र पोकळ राहिली. सोन्यालाही चमकण्यासाठी घनाचे घाव सोसावे लागतात आणि आगीत जळावे लागते. तसेच आयुष्यात संकटे आल्याशिवाय माणसाचे व्यक्तिमत्व घडत नाही. संघर्षच माणसाला आतून मजबूत बनवतो. शेतकऱ्याला आपली चूक समजली. त्याने देवाची माफी मागितली. मित्रांनो, हा नियम फक्त शेतीला नाही तर आपल्या आयुष्यालाही लागू होतो. जर तुमच्या आयुष्यात संकटे येत असतील तर समजा देव तुमची मुळे खोलवर रुजवत आहे. तो तुम्हाला भविष्यासाठी तयार करत आहे. ज्याने संघर्षाचा सामना केला नाही तो आयुष्याच्या लढाईत कधीच जिंकू शकत नाही. म्हणून जेव्हा संकट येईल तेव्हा रडू नका, तर छाती ठोकून त्याला सामोरे जा आणि म्हणा, मी तयार आहे, कारण माझ्या ईश्वरावर आणि कर्मावर विश्वास आहे. कर्माचा नियम आपण समजलो, देवाची योजनाही समजली, पण बाहेरच्या संकटाशी लढणे सोपे आहे. तरीही माणूस दुःखी का आहे? कारण त्याचा खरा शत्रू बाहेर नाही तर त्याच्या आतच लटलेला आहे. तो शत्रू कोण आहे? जो तुम्हाला क्षणाक्षणाला जाळतोय आणि समाज तुमच्या चांगल्या कामात कसा अडथळा आणतो. सांभाळून राहा, कारण पुढच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की मन आणि अहंकाराचा खेळ कसा चालतो आणि यातून सुटका कशी करून घ्यायची. ते एक रहस्य जे फक्त गुरुचरित्रात लपलेले आहे, ते आपण उलगडणार आहोत. माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठी शोकांतिका ही आहे की तो आयुष्यात बाहेरच्या जगाशी लढत राहतो, पण ज्याच्याशी खरी लढाई आहे तो शत्रू त्याच्या आतच लपलेला असतो. आणि तो शत्रू म्हणजे त्याचे स्वतःचे मन आणि अहंकार. गुरुदेव दत्त स्पष्ट करतात की या जगात तुमचे कोणीही वाईट करू शकत नाही, जोपर्यंत तुमचे स्वतःचे मन तुम्हाला कमकुवत बनवत नाही. तुम्हाला माहीत आहे का, मन हे आंधळे असते,
मनाला भविष्याचे ज्ञान नसते, त्याला फक्त सध्याचे सुख हवे असते. विचार करा, एका रथाला 5 घोडे जोडलेले आहे, पण त्या रथाचा सारथी झोपलेला असेल तर ते घोडे रथाला कुठेही घेऊन जातील आणि शेवटी खड्ड्यात पडतील. आपले शरीर हा एक रथ आहे. आपली इंद्रिय हे घोडे आहेत, मन ही लगाम आहे आणि आपली बुद्धी हा सारथी आहे. आजच्या काळात समस्या ही झाली आहे की बुद्धी जी मालक असायला हवी होती ती गुलाम झाली आहे आणि मन जे सेवक असायला हवे होते ते मालक झाले आहे. जेव्हा मन सांगते की आज काम नको करूया, आज आपण काम करूया, तेव्हा बुद्धीने त्याला आदेश दिला पाहिजे की नाही, आजचे काम आजच झाले पाहिजे. पण आपण मनाचे ऐकतो आणि तिथेच आपल्या अधोगतीची सुरुवात होते. गुरुदेव सांगतात, मनाला रिकामे ठेवू नका, कारण रिकामे मन हे सैतानाचे घर असते. जेव्हा तुम्ही रिकामे असता तेव्हाच तुम्हाला भूतकाळातील दुःख आणि भविष्यातील चिंता सतावते. जे लोक सतत कार्यरत असतात, ईश्वराच्या नामात दंग असतात, त्यांना डिप्रेशन किंवा नैराश्य कधीच येत नाही. मनाचा एक नियम आहे, त्याला एका वेळी एकच विचार करता येतो. जर तुम्ही त्यात श्री गुरुदेव दत्त हे नाम भरले तर तिथे चिंतेसाठी जागाच उरणार नाही. आता वळूयात दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे, जो आजच्या समाजाचा आरसा आहे, तो म्हणजे निंदा आणि टीका. तुम्ही कितीही चांगले काम करा आणि लोक तुमच्या चुका शोधणारच. अगदी स्वतः भगवंत जेव्हा अवतार घेऊन पृथ्वीवर आले तेव्हा लोकांनी त्यांनाही सोडले नाही, तर तुम्ही आणि मी कोण आहोत? पण इथे दत्तगुरूंचे एक अद्भुत गुपित आहे. ते म्हणतात, निंदा करणाऱ्या व्यक्तीचा कधीही राग करू नका, उलट त्याचे आभार माना. का? कारण निंदा करणारा व्यक्ती फुकटात तुमचे कपडे धुण्याचे काम करत असतो. संतांनी म्हटले आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. जेव्हा कोणी तुमची निंदा करतो, तुमच्या पाठीमागे तुमचे वाईट बोलतो, तेव्हा आध्यात्मिक गणितानुसार तो तुमची सर्व पापे स्वतःच्या माती घेत असतो आणि त्याचे पुण्य तुम्हाला देत असतो. त्यामुळे जर कोणी तुमची बदनामी करत असेल तर खुश व्हा, कारण तुमची प्रगती होत आहे आणि तुमचा रस्ता साफ होत आहे. ज्या समाजात आपण राहतो तिथे 2 प्रकारचे लोक असतात. एक, जे तोंडावर कडू बोलतात पण मनात निर्मळ असतात, आणि दुसरे, जे तोंडावर साखरेसारखे गोड बोलतात पण पाठीत खंजीर खूप कुसतात. गुरुचरित्र आपल्याला शिकवते की सत्य बोलणारा माणूस कडू असू शकतो पण तो विश्वासघातकी नसतो. याउलट जो माणूस तुमच्या प्रत्येक गोष्टीला होला हो करतो, तुमची खोटी स्तुती करतो, त्यांच्यापासून सावध राहा. तो त्या गोड विषासारखा असतो जो हळूहळू तुम्हाला मारतो. खऱ्या मित्राची ओळख हीच आहे की जो तुमची चूक तुमच्या तोंडावर सांगण्याची हिंमत ठेवतो आणि जगासमोर तुमची इज्जत झाकतो. पण दुर्दैवाने आपल्याला आपली चूक सांगणारी माणसं आवडत नाहीत आणि आपली स्तुती करणारे स्वार्थी लोक आपण जवळ करतो. दुसरे एक सत्य स्वीकारा. एकटेपण म्हणजे लोनलीनेस. आजकाल तरुणांना एकटे राहण्याची भीती वाटते, पण गुरुदेव सांगतात, एकटेपणा हा शाप नाही तर ते एक वरदान आहे. जेव्हा तुम्ही गर्दीत असता तेव्हा तुम्ही जगाचे ऐकता, पण जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही स्वतःचे आणि ईश्वराचे ऐकता. सिंह नेहमी एकटा चालतो, मेंढ्यांचे कळप असतात. जर देवाने तुम्हाला एकटे पाडले असेल, काही मित्र दुरावले असतील, तर समजा की देव तुम्हाला स्वतःजवळ घेऊ इच्छितो. हा काळ स्वतःला घडवण्याचा आहे, रडण्याचा नाही. आणि लक्षात ठेवा, कर्माचा नियम कोणासाठीही बदलत नाही. हे जग ध्वनी म्हणजे एकोसारखं आहे. तुम्ही डोंगरासमोर उभे राहून प्रेम ओरडलात तर प्रेमाचा आवाज परत येईल, आणि जर शिव्या दिल्यात तर शिव्याच परत येतील. तसेच तुम्ही कोणाचे चांगले केले असेल तर ते कोणत्या ना कोणत्या रूपात व्याजासकट तुमच्याकडे परत येईल. आणि जर तुम्ही कोणाचे मन दुखावले असेल, कोणाचे पैसे बुडवले असतील किंवा कोणाचा विश्वासघात केला असेल, तर तयार रहा, निसर्ग त्याचा हिशोब नक्की करेल. अनेकदा आपण बघतो की वाईट काम करणारे मजेत असतात आणि चांगले लोक दुःखात असतात. आपल्याला वाटतं की देवाच्या घरी अंधेर आहे, पण तसे नसते. ज्यांचे पाप वाढले आहे त्यांना देव थोडी दोरी लांब सोडतो, जेणेकरून त्यांना वाटायला हवे की आपणच राजे आहोत. पण जेव्हा ती दोरी खेचली जाते तेव्हा त्यांना सावरून राहायलाही वेळ मिळत नाही. या जगात सर्वात मोठा अडथळा जर काही असेल तर तो आहे अहंकार, इगो.
मी कोणीतरी आहे, हे पद माझे आहे, माझ्यामुळेच हे घर चालले आहे. हा मीपणाच माणसाच्या विनाशाचे कारण आहे. रावण, कंस, दुर्योधन यांच्याकडे काय कमी होते? धन, शक्ती, बुद्धी सर्व काही होते, पण फक्त एका अहंकारामुळे त्यांचा सर्वनाश झाला. अहंकार हा त्या फुग्यासारखा आहे जो बाहेरून खूप मोठा दिसतो, पण एक छोटीशी सुई म्हणजे सत्य त्याला फोडण्यासाठी पुरेशी असते. आपल्या शरीरातच अहंकाराचा आणि नम्रतेचा एक अद्भुत धडा लपलेला आहे, जो आपण रोज अनुभवतो पण कधी लक्षात घेत नाही. यासाठी एक प्राचीन दृष्टांत आहे जो तुमचे डोळे उघडेल. एकदा शरीरातील दातांना स्वतःच्या शक्तीचा खूप गर्व झाला. ते आपल्या शेजार राहणाऱ्या जिभेला हिणावून म्हणाले, ए जिभे, तू किती कमकुवत आहे आणि मऊ आहेस. तुझा काहीच आकार नाही, तुला काही हाड नाही, तू दिवसरात्र आमच्या पिंजऱ्यात बंद असतेस. आम्ही 32 जण आहोत, मजबूत आहोत, हे मान्य आहे, पण विसरू नका, ताकद कडकपणात नसते तर ताकद लवचिकपणात असते. माझी नम्रता हीच माझी शक्ती आहे. दातांना या उत्तराचा राग आला. ते म्हणाले, तुझे हे तत्त्वज्ञान तुझ्याकडे ठेव. या जगात जो असतो तोच टिकतो, तू आमची बरोबरी करूच शकत नाहीस. काळाचे चक्र फिरले, माणसाचे वय वाढू लागले, म्हातारपण आले. एक एक करून दात हालू लागले. जो दात सर्वात जास्त कडक होता तो सर्वात आधी पडला. वेदना सहन करत एकेकाळी गर्वाने ताटलेले ते 32 दात म्हातारपणी कोलमडून पडले. तोंडात एकही दात उरला नाही. तोंड पोकळ झाले, पण ती मऊ हाड नसलेली जीभ ती अजूनही तिथेच होती. अगदी जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ती जीभ त्या माणसाची साथ देत होती. तिने कधीच जागा सोडली नाही. जेव्हा शेवटच्या श्वासाला त्या माणसाने पाणी मागितले, तेव्हा ते पाणी घशासाठी उतरवायला त्या मजबूत दातांनी नाही तर त्या नम्र जिभेचीच गरज लागली. गुरुदेव दत्तांनी यातून जगाला एक महान सत्य सांगितले आहे. जे झाड वादळात ताठ राहते ते मुळासकट उखडून पडते, पण ते जे गवत वादळ बघून नम्रतेने खाली वागते ते वादळ गेल्यानंतर पुन्हा ताठ उभा राहते. अहंकार हा तुम्हाला ताठ बनवतो आणि तोडतो. नम्रता तुम्हाला वाकायला शिकवते आणि जगायला शिकवते. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही कोणापेक्षा श्रेष्ठ आहात, तर आठवण ठेवा, स्मशानात तुमच्यासारख्या लाखो श्रेष्ठ लोकांची राख पडलेली आहे. आज जे तुमचे आहे ते उद्या दुसऱ्याचे असेल. ही खुर्ची, हा बंगला, हे नाव, सर्व काही भाड्याचे आहे. मालकही हक्क फक्त त्यावरचा आहे. ज्या दिवशी तुम्ही हा मीपणा सोडाल, त्या दिवशी तुम्हाला समजेल की जग किती सुंदर आहे. वाद घालून जिंकण्यापेक्षा मौन राहून जिंकणे कधीही श्रेष्ठ, कारण शब्द कधीकधी अशा जखमा करतात ज्या कोणत्याही औषधाने भरत नाहीत. आणि इथेच येतो तिसरा आणि अंतिम टप्पा. आपण कर्म समजून घेतले, आपण अहंकार आणि मनाचा खेळ समजून घेतला, पण तरीही माणसाच्या मनात 2 शक्तीचे युद्ध सतत चालू असते. एक शक्ती त्याला देवाकडे खेचते आणि दुसरी शक्ती त्याला पापाकडे खेचते. तुम्ही म्हणाल, मला चांगलं वागायचे आहे, पण माझा राग मला वागू देत नाही. मला शांत राहायचे आहे, पण लोभ मला स्वस्थ बसू देत नाही. हे युद्ध कसे जिंकायचे आहे? आपल्या आत चाललेल्या या 2 लांडग्यांच्या लढाईत कोण जिंकणार? याचे उत्तर आहे एका अशा रहस्यमय कथेत जी ऐकल्यानंतर तुमचे आयुष्य पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. ती कथा आणि आयुष्याचा अंतिम निष्कर्ष, ज्यामुळे तुम्हाला खरा मोक्ष आणि शांती मिळेल, ते पाहूया पुढील आणि शेवटच्या भागात. कर्म आणि अहंकारांच्या पलीकडे एक असे युद्ध आहे जे प्रत्येक श्वासागणिक आपल्या आत चालू असते. हे युद्ध कुरुक्षेत्रावर नाही तर तुमच्या मनाच्या रणांगणात लढले जात आहे. गुरुदेव दत्त याला वृत्तीचा संघर्ष म्हणतात. तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का की एकाच वेळी आपल्याला खूप शांत, सात्विक आणि प्रेमळ वाटावे आणि याच वेळी अचानक मनात कोणाबद्दल तरी तीव्र राग, मत्सर किंवा वासना निर्माण व्हावी? हे का घडते? कारण माणूस हा पशु आणि शिव यांच्यामधील दुवा आहे. जर तो खाली पडला तर जनावर होतो आणि वर चढला तर देव होतो. या आंतरिक संघर्षात जगण्यासाठी गुरुदेवांनी काही अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितले आहेत, जे सोन्यासारखे मोलाचे. पहिला नियम क्षमा आणि विस्मरण, अर्थात फॉरगिव्ह अँड फॉरगेट. जगात सर्वात ताकदवान माणूस
तो नाही जो बदला घेतो, तर तो आहे जो माफ करण्यासाठी हिंमत ठेवतो. गुरुदेव सांगतात, माफ वारंवार करा, पण विश्वास फक्त एकदाच ठेवा. जर कुणी तुमचा विश्वासघात केला असेल तर त्याला शिक्षा देणे तुमचे काम नाही, ते काळाचे काम आहे. तुम्ही फक्त त्याला माफ करा आणि पुढे चला. कारण मनात राग धरून ठेवणे म्हणजे स्वतःच्या हातात जळणारा कोळसा पकडून ठेवण्यासारखे आहे. तो दुसऱ्याला जाळण्याआधी तो तुमच्या स्वतःचा हात जाळतो. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय वादळ थांबल्यावर फक्त पश्चाताप देतो. आज आपण दत्तगुरूंच्या वाणीतून ही 3 अद्भुत मंत्र शिकलो. कर्मावर विश्वास, अहंकारांचा त्याग आणि आतल्या चांगल्या वृत्तीचे पोषण. हे विचार फक्त ऐकू नका, तर ते जगण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, श्री गुरुदेव दत्तांचे अनमोल विचार तुम्हाला कसे वाटले? ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्श करून गेली का? तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली काळजी घ्या, आनंदी राहा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.